नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेत असणार. तर चला, मस्त छान अशी शिवरात्रीची जी काही तयारी होती ना, ती सकाळपासून आमची चालू होती. सकाळपासून म्हणजे म्हटलं ना तर पिंड वगैरे सकाळी तयार करून घेणं. दर महिन्याला शिवरात्री येते 12ही महिने, तर आपण अशा पद्धतीने पार्थिव शिवलिंग तयार करून घेऊ शकतो मातीचं आणि त्याचं पूजन संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला करायचं असतं. तर त्यासाठीच जर शिवरात्री असली ना, मला तर पिंड बनवायचं कामच पडत नाही. कारण सिद्धी आणि वेदू या दोघींपैकी एक जण कुणीही पिंड बनवून घेत असतात. दर महिन्याला तर वेदूच बनवते, पण कधीतरी मग सिद्धीही बनवत असते. आज सिद्धीने बनवलेली होती पिंड वगैरे, ती सकाळीच स्कूलला जायच्या आधीच तयार करून ठेवून गेलेली होती. म्हणजे कसं दिवसभरामध्ये जरा ती सुकून जाते ना, ओली असते. मग अभिषेक वगैरे संध्याकाळी आपल्याला करायचा असतो, तोपर्यंत जरा व्यवस्थित होऊन जाते मग ती. त्यासाठी पिंड तर माझी बनवून झालेलीच होती आणि तयारी सुरू होती की संध्याकाळच्या वेळेस जो अभिषेक करायचा आहे आपल्याला, त्यासाठी जे काही लागणारं साहित्य वगैरे आहे ते तर आधीच, म्हणजे आता आस्था चॅनलवरती जी कथा जर तुम्ही ऐकत असाल पंडित प्रदीपजी मिश्रा यांची, तर त्यांनी सांगूनच दिलेलं असतं की काय काय सामग्री आपल्याला लागणार आहे, काय नाही, हे सगळं त्यांनी आधीच सांगून दिलेलं असतं. त्यामुळे एकदा जर व्यवस्थित असं सगळं घेऊन घेतलं ना, तर मग ऐन वेळेला फजिती वगैरे होत नाही. तांदूळ जरा एक्स्ट्रा घेतलेले असले तर मग बरे पडतात, कारण त्यांनी फक्त 108 तांदूळ असं सांगितलेलं असतं. पण प्रत्येक वेळी आपण जेव्हा संकल्प वगैरे करणं म्हणा किंवा कुठलीही पूजा करणं वगैरे म्हणा, तर फुलं आणि तांदूळ ह्या गोष्टी आणि पाणी हे आपल्याला जरा जास्तच लागत असतं. तर ते जास्त प्रमाणात घेतलेलं जरा बरं पडतं. कारण पहिल्यांदा जेव्हा मी ही पूजा केली होती ना, आता जवळजवळ कोरोनापासून आम्ही दरवर्षी श्रावण महिना, आता हिंदी कॅलेंडरमध्ये म्हणायला गेलं तर आपला जो आषाढ महिना असतो ना, त्याची शिवरात्री ती शिवरात्रीला श्रावण महिन्यातली शिवरात्री म्हणतात ते लोक. तर त्यावेळेस तर ही पूजा जवळजवळ 4-5 वर्ष झाले आम्ही करत आहोत. म्हणजे ह्या घरामध्ये यायच्या आधीपासून आम्ही ही जी शिवरात्रीची पूजा आहे ना, ती करत आहोत आणि चांगलं असतं. दर महिन्याला सुद्धा आपण साधी सोपी, इतकं जास्त सामग्री नसली ना तरीसुद्धा जे काही शंकराच्या पूजेसाठी आपण घेतो, नॉर्मल जेवढं सामान आपल्याकडे असेल तेवढं, तरीसुद्धा शिवरात्रीची पूजा केलेली चांगली असते. दर महिन्याला संध्याकाळच्या वेळेस अर्धा तास काढून जरा पूजा करून घ्यायची घरामध्ये, तेवढंच वातावरण छान आणि प्रसन्न वाटतं पण, आणि पूजा पण आपली होऊन जाते. आणि ते जर शक्य नसेल तर मग मंदिरात जाऊन दिवा वगैरे लावला ना तुपाचा, तरीसुद्धा चालतो. तर तेच बाकीची सगळं मी दुपारी हे साहित्य ना काढून ठेवलेलं होतं. तांबे तेवढे घासायचे राहून गेलेले होते, ते म्हटलं आता घासते. चांगलेच होते, पण कसं पूजेला जेव्हा आपण कधीही बसतो ना, तर मग त्यावेळेस जरा अजून एकदा व्यवस्थित क्लीन करून झालेले असले की जरा फ्रेश वाटतं आणि चांगले दिसतात. त्यासाठी परत म्हटलं चला तांब्या वगैरे जे आहे ना घासून घेते, आणि एक दिवा घासायचा तेवढा राहून गेलेला होता. बाकीचं सगळं साहित्य मी काढून घेतलेलं होतं. संध्याकाळी 6 माझी टोटल तयारी झालेली होती आणि 7 वाजेला ना अभिषेक होता. सहकुटुंब, सहपरिवारच आपल्याला, म्हणजे सगळे जेवढे घरातले असतील तेवढे तर पूजेच्या वेळेस बसलेलेच असतात. आणि ऐन टाईमला काही आपलं तिथं साहित्य नसलं, जेव्हा पूजेमध्ये बोललं जाते की हे ते साहित्य जे आहे, म्हणजे हे वहा ते वहा असं सांगितलं जातं, आणि तेव्हा मग ते आपल्याकडे नसेल तर त्यावेळेस मग परत उठावं लागतं जर कोणी घरात नसलं तर. त्यामुळे एकदाच सगळं व्यवस्थित चेक करून घेतलेलं बरं पडतं की काय काय लागणार आहे, काय नाही. 2 ताटं तर लागतातच. मागच्या वर्षीसुद्धा मी ही पूजा दाखवलेलीच होती की कशा पद्धतीने श्रावण महिन्यातल्या शिवरात्रीला ही पूजा केलेली आहे. तर आता आपला श्रावण महिनाही येईलच पुढे, त्या दिवशीसुद्धा अशा पद्धतीने आपण पूजा करून घेऊ शकतो श्रावण महिन्यामध्ये. पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य मिळालं होतं ताईंना, पण धतुराच भेटला नाही मला. आमच्या इथं मंदिरामध्ये मी 2दा-3दा गेली, बाकीच्या
फुलवाल्यांकडे पण विचारलं, पण मला या दिवशी धतुराच भेटला नाही. म्हटलं चला घरातलं कुठलंही फळ वगैरे वाहिलं तरी पण चालतं, पण कसं धतुरा शंकराला अत्यंत प्रिय आहे, पण त्यामुळे आणि फूल पण नाही मिळालं आणि फळ पण नाही, दोघांपैकी कुठलंच नाही. बाकी सगळं टोटल सामान भेटलेलं होतं पूजेसाठी. आणि घरात माझं असतंच सगळं, कमलगठ्ठे वगैरे, काळे तीळ, म्हणजे जे साहित्य लागतं. आता आपण दरवर्षी करतो, दर महिन्याला करतोच, त्यामुळे सगळं जे काही साहित्य लागतं ना ते सगळं होतं, फक्त धतुराच नाही भेटला. बाहेरून मी जी पानं आणलेली होती ना बेलची, ती जरा इतकी व्यवस्थितही नव्हती. आणि त्यामुळे आमच्या इथं बेलचं जे माझं झाड आहे आता खूप जास्त मोठं झालं आहे. ते काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नाही, कारण ते बेडरूमच्या बाल्कनीमध्ये मी ठेवलेलं आहे. तिथून मग 5-7 आपल्याला व्हायला लागणार होती बेलची पानं. आणि बाकीची एक्स्ट्रा लागतातच अजून पूजेमध्ये मध्ये काय काय सांगतातच गुरुजी, तशा पद्धतीने आपल्याला लागत असतं. तर ते पूर्ण तयारी जी आहे ना ती झालेली होती. तोपर्यंत इकडच्या साईडला माझी चहा वगैरे हे उकळून झालेला होता मस्त. पूजेच्या आधी चहा पाणी वगैरे सगळं काही झालेलं होतं. आणि आज आपल्या जास्वंदाच्या झाडाला केवढं मोठं मस्त छान असं फूल आज आलेलं होतं. तर पूजेसाठी तेही कामाला येईल. आणि आता गुलाबालाही कळ्या वगैरे येत आहेत. तर म्हटलं चला आता आलेलीच आहे बाल्कनीमध्ये, तर मग बाकीची झाडं पण मी तुम्हाला दाखवल्याशिवाय काही राहत नाही, दर व्हिडिओमध्ये दाखवतच असते. तर ती फुलं तोडून आणली, त्यानंतर विड्याची पानं वगैरे लागणार होती काही, ती घेतली आणि स्वच्छ धुवून वगैरे ठेवून दिलेली होती. तर अशा पद्धतीने पूर्ण अशी तयारी आजची पूजेची संपूर्ण झालेली होती. त्यानंतर मग साडी वगैरे नेसून संध्याकाळी तयार झाली. चला, सगळी तयारी झालेली आहे. 6:45 वाजलेले आहे. पाणी घेऊन घेते, कारण पाणी काय होतं, त्याच्या वेळेस खूप जास्त पाणी लागतं. अभिषेक कंटिन्यू चालू असतो ना, तर ऐन वेळेला ना पाण्यामध्ये काही वेळेला उठावं लागतं. एक्स्ट्रा ठेवलेलं बरं, तांदूळ आणि पाणी, ह्या 2 वस्तू आपण एक्स्ट्रा घेऊन ठेवलेल्या बऱ्या असतात. तर मी तांब्या पण भरून घेतलेला आहे आणि हे पण बाकीची तयारी आवडली, तोपर्यंत सिद्धीने रांगोळी वगैरे काढून घेतली. 6:45 पूर्ण अशी तयारी झाल्यानंतर मग सगळं जे काही साहित्य लागणार होतं ना ते इथं आणून ठेवलेलं होतं. आणि पूर्ण पिंड वगैरे ठेवून सगळी टोटली तयारी जी आहे ना ती करून घेतली. आणि टी व्हीवरती लावून दिलेलं होती कथा, म्हणजे पुढे लागणारच आहे, तर मग येऊन गेलेलं असतं नोटिफिकेशन आपल्याला. यूट्यूबवरती आस्था चॅनलचं पंडित प्रदीप मिश्रा म्हणून टाकलं की लगेच येऊन जातं, किंवा विठ्ठलेश्वर सेवा संस्था म्हणूनही त्यांचं स्पेशल आहे,
तेही टाकलं ना तरीसुद्धा येऊन जातं. तर ते लावून दिलेलं होतं, कारण काय होतं ऐन वेळेला कथा सुरू होऊन जाते आणि मग नेटवर्क वगैरे इश्यू अशा वेळेला ना बरेचसे काय प्रॉब्लेम जे आहेत ते होत असतात पूजा करायला घेतले की लगेच. त्यामुळे आधी लावून दिलेलं बरं असतं, कारण ऐन टायमिंगला मग पूर्ण व्यवस्थित प्रॉपर आपली पूजा संकल्प घेण्यापासून वगैरे सगळं काही व्हायला पाहिजे. त्यामुळे आधी थोडीफार तयारी जी आहे ना ती करून ठेवलेली बरी असते, किंवा आधीच यूट्यूबवरती लावून दिलेलं बरं असतं. चला, आधी गणपती बाप्पाची पूजा असते, पार्वती मातेची पूजा असते, संपूर्ण देवांचं आवाहन आपल्याला करायचं असतं आपल्या घरामध्ये, आणि त्यानंतर मग परत भगवान शंकरांना प्रार्थना करायची असते की मी जे हे याचं मातीचं पार्थिव शिवलिंग जे बनवलेलं आहे माझ्या हाताने, तर त्याच्यामध्ये भगवान शंकर तुम्ही जिथे कुठे असाल तर माझ्या ह्या मातीने बनवलेल्या शिवलिंगामध्ये येऊन माझी पूजा स्वीकारा, अशी प्रार्थना करून मस्त छान दूध, दही, तूप, मध, साखर आणि पाणी याच्याने पंचामृताने मस्त छान असा अभिषेक वगैरे जो आहे ना तो करून घ्यायचा असतो. आणि ही पूजा झाल्यानंतर खरंच सांगते, इतकं प्रसन्न असं वातावरण आपल्या घरामध्ये वाटत असतं ना, तर काय सांगू तुम्हाला. टी व्हीवरती लावून दिलेली होती कथा, आपला अभिषेक, आणि इकडे एका साईडला आपली पूजा जी आहे ना ती करून घेतलेली होती. संपूर्ण पूजा वगैरे झाल्यानंतर मग शेवटी आरती झालेली होती. असं इतकं फ्रेश वाटत होतं ना ही पूजा झाल्यानंतर घरात, खरंच सांगते. आणि ही पूजा प्रत्येकाने खरंच केली पाहिजे. लगोलगच त्याची उत्तर पूजासुद्धा आरती झाल्यानंतर करून घ्यायची असते. तिथल्या तिथं परात वगैरे त्याच्यामध्ये आपण लिंग बनवलेलं आहे ना ते हलवून. तर अशा पद्धतीने शिवरात्रीची पूजा जी आहे ना ती झालेली होती. आता ही जी पूजा आहे ना यातलं जे पाणी आहे ना ते आपल्या झाडांना वगैरे आपण टाकून देऊ शकतो, किंवा आपल्या घराजवळ एखादं नदी, तलाव वगैरे जर असेल तर मग तिथे विसर्जन केलं तरीसुद्धा चालतं. आता आम्हाला जवळपास तर इथे काही ऑप्शन नाही आहे, त्यामुळे आम्ही ज्या झाडांच्या माझ्या कुंड्या आहेत ना त्याच्यामध्येच मी थोडं पाणी टाकून घेते, आणि लिंगाची जी माती आहे ना खाली बसलेली असते ती परत बेलच्या झाडाची जी कुंडी आहे ना त्याच्यामध्ये टाकून देत असते. अशा पद्धतीने ही सगळी पूजा पण मी दुसऱ्या दिवशी सकाळी टाकणार आहे, हे रात्री मी असंच ठेवते. तर चला ताईंनो, आजची जी काही शिवरात्रीची पूजा होती ना त्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला. आता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.